आणि आता ही दृश्य जी तुम्ही पाहत आहात ती आहेत जालन्यामधली। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याला गारपिटीने झोडपून काढलंय। देव पिंपळगाव या शिवारातील डाळिंब बागांमध्ये फळांचा खच पडलेला आहे। झाडावरील फळांनाही गारांचा मारा लागलेला आहे आणि त्यामुळे भविष्यात मोठी फळगळ होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। सरकारने तातडीने मदत करावी अशी आर्त हाक बळीराजा देतोय। तर शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी, पाहूया। जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडलेला आहे। मी सध्या बदनापूर तालुक्यातील देवपिंपळ गावामध्ये आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डाळिंब उत्पादक आहे। ही परिस्थिती बागाची की काल गारांचा पाऊस पडला, छोटे छोटे फळ आहेत आणि ते जमिनीवर तुटून पडले। त्याचबरोबर जे झाडावर फळ आहे त्यांना देखील अशा प्रकारचं जी आहे ती गारांची जखम झालेली आहे आणि त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे फळ देखील काही दिवसात गळून पडणार आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्या गारांच्या पावसामुळे जमिनीवर देखील डाळिंब जे छोटे छोटे ते देखील गळून पडलेले आहे आणि झाडावर जे फळ शिल्लक आहे ते देखील काही दिवसात गळणार आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्या सोबत हे सगळे देवपिंपळ गावातले डाळिंब उत्पादक आहेत। खरं तर प्रचंड नुकसान या अवकाळी पावसानं झालेलं, अवेळी पडलेल्या पावसामुळे झालंय। दादा, काल पाऊस पडला, डाळिंबाची परिस्थिती बघतोय, खाली डाळिंब पडलेले, झाडावर देखील त्या डाळिंबांना जखम झाल्यासारखी परिस्थिती, काय एकंदरीत हा प्रकार आहे आणि कसं नुकसान आता तुम्हाला बसणार आहे? आम्हाला टोटल माझं तर वैयक्तिकरित्या डाळिंबचं 10 लाखाचं नुकसान होणार आहे आणि खर्च केलेला आहे 2.5 ते 3 लाख रुपये। आणि याच्यामधून डाळिंबचं जे खर्च झालेला आहे त्याच्यातून एकही रुपया राहत नाही। आणि जो खर्च म्हणजे जे फळ राहिलेलं आहे वरती राहिलेलं आहे ते पूर्ण गळलेलं आहे, आणि जी थोडीफार कळी होती ती पण पूर्ण गळून गेली खाली, काहीच नाही राहिलं झाडावर। आता ह्या झाडावर जे फळ आहे, या फळाला गाराचा मार लागला, ते फळ काय, त्याची काय परिस्थिती असणार? आणि आता ते एक 8 दिवसामध्ये ते पण खाली फळ येणार, खाली गळून जाणार, ते खराब होणार, कारण की इतका मार होता, गार एवढी लागत होती त्याला की प्रचंड। आता सध्या त्याला डाग पडलेत काळे।